बदनापूर तालुक्यातील अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, शेकडो एकर पिके जमीनदोस्त. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात मागील 2 ते 3 दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, बदनापूर या तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून बदनापूर तालुक्यातील बावणे-पांगरी परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला असून या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची रब्बी पिके मका, गहू, हरभरा, तूर, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे बदनापूर तालुक्यातील शेत शिवारात पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात सतत मागील 2 ते 3 वर्षापासून रब्बी पिकांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. आता या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी बदनापूर तालुक्यातील आसरखेडा, बावणे-पांगरी इत्यादी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे. आज 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी आलेल्या प्रचंड अवकाळी पाऊस व वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही ज्वारीचं पीक हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास या ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. त्यामुळे प्रचंड शेतकरी आधीच संकटात सापडलेला शेतकरी आणखीन संकटाच्या खाईत या ठिकाणी लोटला गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी तीव्र मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. एखादं झाड जर एखाद्या शेतकऱ्या शेतामध्ये गांजाचं सापडलं तर प्रचंड प्रशासनाची टीम या ठिकाणी येऊन पंचनामा करते, मीडिया असते, सर्व गोष्टी असतात. परंतु सकाळपासून प्रचंड शेतकरी नुकसान झालेलं असताना कोणताही शासनाचा पदाधिकारी या ठिकाणी आतापर्यंत पंचनाम्यासाठी या आमच्या आसरखेडा गावामध्ये फिरकलेला नाही. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे, तात्काळ त्याची दखल घेऊन पूर्ण पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी. धन्यवाद.